एक काम कर, ओपन कर विंडो नेक्स्ट पॉइंट गैल्वेनिक सेल. गॅल्व्हनाइज्ड सेलचं स्पेलिंग कुठे गेलं? बरोबर. गॅल्व्हनाइज्ड सेल फंक्शन काय असेल गॅल्व्हनाइज्ड सेलचं? इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी. ओके, galvanized cell produce करते ना electricity with the help of what? Chemical reaction. And the type of chemical reaction? Spontaneous. Correct? म्हणजेच एक सेल असणार. सेल माहिती आहे का? सेल काय असतं? सेल is a thing that contain two electrolytes with some electrolytic solution. This is an electrolytic solution. And electrolytic solution is nothing but the acid with water, base with water, salt with water. These all solution we call as a electrolytic solutions. These are our electrodes and obviously we call as a cell. And what is the galvanic cell? When this cell creates electricity with the help of some chemical reaction inside in, and the type of chemical reaction becomes spontaneous chemical reaction, then we call this type of cell becomes a galvanic cell. Done. Next, then, what is the importance of the galvanic cell? Obviously, what is the importance of galvanic cell? काय असतं galvanic cell चे importance? It produces electricity with the help of chemical reaction. This is a chemical reaction means chemical energy, and we get here electrical energy as our output. Chemical energy to convert to electrical energy. This is a basic principle behind the galvanic cell. Important point, salt bridge. Okay, you may ask question on what is meant by salt bridge. Correct? आहे का मागे विचारलाय salt bridge? नाही. बघा salt bridge सिलेबस का नाहीये. सिलेबस नाही. फास्ट इयरच्या पेपर्स मध्ये इतकं फ्रिक्वेंटली नाही आलं. ओके, एक बार salt bridge एक कॉन्सेप्ट असतो. This is half cell. Second one, half cell. Half cell means half of cell. This is total cell, half cell. This half cell connected with some type of U-shaped tube. एक U-shaped tube असतं, हे दोघांना हाफ ला कनेक्ट करतं आणि काय फॉर्म करतं? टोटल सेल. तर हे जे ट्यूब असते याला आपण म्हणतो साल्ट ब्रिज. याला काय म्हणतो आपण? साल्ट ब्रिज. साल्ट ब्रिज म्हणजे काय असतं? इट मेक्स कनेक्शन बिटवीन टू हाफ सेल्स. इट कंटेन व्हॉट? काय असतं यामध्ये? बघा, KCl प्लस अगर सोल्युशन असतं ना, बघा बुक मध्ये. अगर सोल्युशन बिकम्स जेल सोल्युशन. अगर बिकम्स जेल सोल्युशन. The KCl with agar solution is a combination of something that inside in a salt bridge. And what is the function of salt bridge? To connect one half cell with another half cell. म्हणजे one half cell ला another half cell साठी कनेक्ट करण्यासाठी कनेक्शन असतं, त्याला म्हणायचं सॉल्ट ब्रिज. मग हे हाफ सेल ऍक्च्युअली कन्सेप्ट काय असतो? हा हाफ सेल कन्सेप्ट काय आहे? चलो हाफ सेल बघू आपण. आपल्याकडे एक झेड रॉड आहे. झेड म्हणजे काय? झिंक रॉड. आणि तुम्ही त्याला प्लेस केलेला आहे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये. तर सोल्युशन आपण इथे HCl यूज करणार का? ऍज सच नाही. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन कोणतं यूज करायचं आहे की ज्याचा आपण रॉड यूज केला आहे. ठीक आहे, तर कोणतं सोल्युशन असणार आहे? ZnSO4 झिंक सल्फेट सोल्युशन. या सोल्युशन मध्ये ही H प्लस असला पाहिजे, 2 प्लस, आणि आपल्या रॉड मध्ये ही Zn असला पाहिजे. पॉइंट करतोय इकडे बघायचं. Zn रॉड आहे, ZnSO4 सोल्युशन आहे, आणि हा Zn रॉड पासून आपल्याला माहिती इथे काय होणार आहे? तर इथे Zn प्लस या सोल्युशन मध्ये काय होणार आहे? मूव्ह करणार आहे. तर याला म्हणायचं हाफ सेल. कळलं? मग सेकंड हा हाफ सेल आहे तिकडे, तोही कसा असणार आहे बघायचे. माझ्याकडे आता एक सिंपल कॉपर सोल्युशन आहे. तर मी इथे काय घेणार? कॉपर रॉड आहे, तर मी काय घेणार सोल्युशन? कॉपर सल्फेट. कॉपरचा सॉल्ट कोणता असतो? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट कॉपर रॉड साठी, झिंक सल्फेट
झेड रॉड साठी मग दोघांना आपण म्हणणार दिस इज द फर्स्ट हाफ सेल अँड दिस इज द सेकंड हाफ सेल. फर्स्ट हाफ सेल हा आहे, सेकंड हाफ सेल हा आहे. दोघांचं कनेक्शन करण्याचं काम कोण करतो आहे? सॉल्ट ब्रिज. कळला पॉइंट? अशा प्रकारे असतो the basic construction behind the galvanic cell. Galvanic cell contain main tube, connecting tube called as a salt bridge, and the salt bridge connect two half cells that contain each electrode with their own solution of their own salt. जे Zn चा इलेक्ट्रोड असेल तर त्याचं स्वतःचं सोल्युशन असेल आणि ते स्वतःच्याच आयनचं असेल, म्हणजे Zn चं ZnSO4, कॉपरचं CuSO4. कळतंय? हे कशासाठी तर बघू आपण. चल एवढं कळलं सॉल्ट ब्रिज काय असतो. सॉल्ट ब्रिजचं मिनिंग काय? सॉल्ट ब्रिज ऍक्च्युअली करतो काय बघा. काय होतं इथे कोणतं सोल्युशन आहे? ZnSO4. इथे कोणतं सोल्युशन आहे? CuSO4. तर ह्या सॉल्ट ब्रिज मध्ये एक्सचेंज होईल का? ऑब्वियसली नाही. देयर इज नो एक्सचेंज बिटवीन दिस ZnSO4 solution and CuSO4 solution. Then what is the importance of this salt bridge? To simply exchange ions. इथे आणि इथे मी काय सांगितलं होतं, कोणताही सोल्युशन असेल त्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशामध्ये असते? आयन्स मध्ये. कशामध्ये असते? आयन्स. तर हा सॉल्ट ब्रिज फक्त आयन्सलाच काय करणार? इकडं तिकडं कंडक्ट करणार. ठीक आहे? त्याच्यामध्ये ऍक्च्युअली त्याचं ओन सोल्युशन आहे. त्याच्या सोल्युशन मध्ये काय असतं? KCl आणि Ag. सर नेहमी तेच असणार. तेच असतं. कळलं? हे सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय आहे तर त्या दोघं सोल्युशन यातला फक्त आयन्सने कनेक्ट करणं. कशाने कनेक्ट करणं? आयन्सने कनेक्ट करणं. सोल्युशन इकडे शिफ्ट होणार नाही, इकडे सोल्युशन इकडे शिफ्ट होणार नाही, फक्त कनेक्टिव्हिटी मेंटेन करणं. आणि इथे जो रॉड आहे Zn आणि इथे जो रॉड आहे Cu, या दोघांना आपण अशा प्रकारे क्लब करणार आणि इथे आपल्याला काय मिळणार? आउटपुट मिळणार, बॅटरी. हा बल्ब आहे. कळलं? जर सॉल्ट ब्रिजचे कनेक्शन देणार नाही तर हे हाफ सेल कनेक्ट होतील का? नाही. आयन एक्सचेंज होतील का? आणि आपल्याला इथे ग्लो नाही मिळणार, म्हणजे काय म्हणणार नाही, इलेक्ट्रिसिटी मिळणार नाही. तर गॅल्व्हॅनिक सेल जेव्हा तुम्ही स्टडी करणार तेव्हा म्हणणार तुम्ही द सेल्स दॅट प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी कॉल्ड एज गॅल्व्हॅनिक सेल. इट कंटेन वन सॉल्ट ब्रिज दॅट कनेक्ट्स टू हाफ सेल्स. Each half cell has its own half reaction. Okay, and that's all. Any question? सर अगर म्हणजे AgAr म्हणजे अगर सोल्युशन ऍक्च्युअली अगर एक जेल सोल्युशन असं नाव आहे. अगर सोल्युशन जेली सबस्टन्स असतो येलो कलरचा. ठीक आहे? नाव अगर समजतं ना, जसं कमलाकर तसं अगर त्याचं नाव आहे जेली सोल्युशन. अजून पॉइंट कळायला घ्यायचा आहे. चलो पुढे जाऊ आपण. इम्पॉर्टंट पॉइंट आहे की हे काय असतं. सेल रिएक्शन काय शिकायचं आपल्याला आता. सेल गॅल्व्हॅनिक सेल आला डेफिनेशन लिहिता येईल, ओरली आली पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे सेल इक्वेशन और सेल रिएक्शन. त्याला आपण म्हणतो सेल रिएक्शन. आपल्याला शिकायचं आहे सेल रिएक्शन. सेल रिएक्शन ऍक्च्युअली अशी लिहिली जाते बघा. इथे बघा लिहिली आहे Ni. तुमच्या बुक मध्ये पेज नंबर काढा 140 पेज नंबर 140. Ni सॉलिड आहे. Na2+ काय आहे? Na2+ बोला. Na2+ काय असणार? आयन्स असणार. Al3+, then 1 molar solution, obviously concentration Als. हे बघा अशा प्रकारे सेल रिएक्शन. ऍक्च्युअली हा एक सेल आहे, याचं नाव आहे गॅल्व्हॅनिक सेल. हा काय आहे? गॅल्व्हॅनिक सेल आहे. शॉर्टकट मध्ये लिहिलंय मी. आधी कसं काढलं होतं? एक सेल, दुसरा सेल, सॉल्ट ब्रिज. तर हा जो सॉल्ट ब्रिज आहे बघा, हा सॉल्ट ब्रिज म्हणजे डबल एरो आहे, दिसतं याला सॉल्ट ब्रिज म्हणतात. कळलं? हा जो हाफ सेल आहे इथे बघा, रॉड कोणाचा आहे? Ni चा दिसतोय. Ni म्हणजे काय? निकेलचा रॉड आहे. आणि निकेलच्या रॉडने इथे जे सोल्युशन यूज केले आहे ते कोणत्या सोल्युशन मध्ये काय फिरताय? Ni2+. कळलं? Ni च्या सोल्युशन मध्ये काय आहे? Ni2+ आहे. इथे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय आहे? Al3+. आणि रॉड आहे Al चा. कळतोय पॉइंट? समजतंय का? डायग्राम कळतंय का? यस और नो बोला.
मागचं चॅप्टर जर रिवाइज केलं असेल, तुम्ही मागचं आपलं लेक्चर चांगले केले असेल तर तुम्हाला तेवढा हार्ड नाही जाणार, नवीन नाही वाटणार. तर हे बघा इक्वेशन बोला. आता मला सांगा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, कोणाचं ऑक्सिडेशन होणार आहे बघा सांगायचं. ऑक्सिडेशन कोणाचं होणार? व्हॉट इज बाय ऑक्सिडेशन? मागच्या लेक्चरला सांगितलं मी, सोडियमचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय होतं? ऑक्सिजनचं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन मीन्स ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. पण इथे Na चं काय होणार आहे बोला. मी जर असं इक्वेशन लिहिलं, चला हे लिहिलं मी, असं लिहिलं तर काय करणार तुम्ही? ओके, यामध्ये ऑक्सिजन तर दिसतच नाहीये, मग काय? Is this reaction become oxidation reaction? Na is equals to Na2 plus twice electron. शिकवलं ना मी मागच्या रिएक्शनला शिकवलं, सोडियमचं Na प्लस झालं, तुम्ही ऑक्सिडेशन म्हटलं होतं. अभ्यास करा जरा, सांगितलं होतं ना, काय सांगितलं होतं मागच्या लेक्चरला? Na is equals to Na plus and 1 electron, याला म्हटलं होतं ऑक्सिडेशन, आणि याच्या अपोजिट लिहिलं तर रिडक्शन. हे रिएक्शन घेतली ना आपण, Na प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन Na रिडक्शन. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन बाहेर जात असेल तर ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर ऑक्सिडेशन. मग तुम्हाला हे इक्वेशन वरून कळालं. हे इक्वेशन एवढं तुम्हाला दिलं जाईल गॅल्व्हॅनिक सेलचं, सांगितलं जाईल राईट डाऊन द हाफ सेल रिएक्शन. काय म्हणता येईल? हाफ सेल रिएक्शन. आणि तुम्हाला सांगितलेलं हाफ सेल रिएक्शन किती असतात? एक ऑक्सिडेशनची रिएक्शन असते आणि दुसरी कोणती असते? रिडक्शन. मग असं इक्वेशन दिल्यानंतर तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन कळायला पाहिजे. Na आहे, Na चा काय होतोय? Na2+. लिहून घ्या, Na चा काय होतोय? Na2+. 2+ होतोय म्हणजे इथून किती इलेक्ट्रॉन त्याने लिव्ह केले असतील? ऑब्विसली 2 इलेक्ट्रॉन लिव्ह केले असतील ना. हॅलो, किती केले असतील? 2 इलेक्ट्रॉन लिव्ह केले असतील. चलो, आता Al3+, आपण आपला हे बघा ट्रॅक अशा प्रकारे आहे. आपण Al3+ चं काय फॉर्म करणार? Al करणार. Al3+ चं काय फॉर्म करणार आपण? Al. काय होणार इथे Al3+ चं Al होण्यासाठी? इथे इलेक्ट्रॉन बाहेर जातील का? ऑब्विसली नाही. Al3+ जेव्हा 3 इलेक्ट्रॉन घेणार तेव्हा त्याचा Al फॉर्म होणार, बरोबर आहे ना? हे समजतंय? Na चा 0 होता, तर 2 करताना इथून इलेक्ट्रॉन 2 रिमूव्ह व्हायला लागले. 3+ चं Al होताना समजलं ना, 3+ चं मी काय बनवतोय? Al प्लस होताना -3 ऍड केल्याशिवाय तो 0 नाही होणार. कळतंय? म्हणजे प्लस मध्ये 3+ आहे, ते 3 इलेक्ट्रॉन प्लेस करा आणि Al फॉर्म करा, याला म्हणतात रिडक्शन. आणि तुमचा Na चा Na2+ तयार करा, तर 2+ करण्यासाठी तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन लूज करावं लागतील, आणि हा ऑक्सिडेशन. तर अशा प्रकारे गॅल्व्हॅनिक सेलचं इक्वेशन दिलेलं असतं. इक्वेशन्स मध्ये तुम्हाला आधी कळायला पाहिजे दिस इज अन ऑक्सिडेशन अँड सेकंड वन रिडक्शन. अशा प्रकारे तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शनची रिएक्शन लिहिता आली पाहिजे. कळाले? सिंपल आहे. 2+ आहे, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा, 3+ आहे, 3 इलेक्ट्रॉन ऍड करा, संपवा. म्हणजे ऑक्सिडेशन इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन gaining of electrons, and these are 2 reactions, important reactions. कळलं? मग पॉइंट हा आहे की आता पुढे टोटल रिएक्शन द्यावं लागणार. पेज नंबर खाली बघा, टोटल रिएक्शन दिली आहे. मग टोटल रिएक्शन शिकवलं मग हे बघा, ह्या चॅप्टर मध्ये एकच लॉजिक आहे. NaCl मध्ये शिकवलं तुम्ही, Na ची ऑक्सिडेशनची रिएक्शन, खाली Cl ची रिएक्शन प्लस केलं होतं, ठीक आहे? तर ही जी हाफ रिएक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन, मग टोटल रिएक्शन तर करावं लागते. करा, टोटल रिएक्शन काय असणार? दोघांना ऍड करा. टोटल रिएक्शन काय असणार आहे? Na gives us to Na2+ plus twice electron plus second reaction Al3+ plus twice electrons is equals to Al. प्लस करायचं, होईल का प्लस? नाही. 2 आणि 3 होणार नाही, सेम असायला हवेत. काय असायला हवेत? सेम. कारण लास्टला आपल्याला इलेक्ट्रॉन नको आहेत, लास्टला इलेक्ट्रॉन असायला हवेत, म्हणजे सेम ठेवा होतील. मॅथमॅटिक्स मला 2 ला काय करावं लागेल? 3 आणि 2 ला सेम करायचं असेल तर मॅथ कळतं. मॅथ म्हणतं 3 ने याला मल्टिप्लाय करा, 2 ने याला मल्टिप्लाय करा. आन्सर काय होईल? याला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 येणार आहे. 3Na प्लस 6 इलेक्ट्रॉन, 2 वरती खाली आणा, त्याने मल्टिप्लाय करा. 2Al 6 इलेक्ट्रॉन 2Al कॉमन आले, आता उडवा, राहिलं काय?
राहिलं काय असला 3Ni plus twice Al3 plus gives us to thrice Na2 plus twice Al. This is your total reaction. कळलं? अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन्स वरून कळायला पाहिजे की सेल्स मध्ये ऍक्च्युअली चाललं काय. ठीक आहे. Ni चं काय होत आहे, Na प्लस होत आहे, Al चं काय होत आहे, Al प्लस चं Al होत आहे. समजतंय? हे रिएक्शन मध्ये ऍक्च्युअली चालू आहे आणि ते शॉर्टकट मध्ये आपण असं लिहितो, हाफ सेल रिएक्शन त्याच्या असं लिहितो आणि टोटल रिएक्शन दिस इज टोटल रिएक्शन लिहिता आलीच पाहिजे. बोर्ड मध्ये तुम्हाला विचारलं जाईल राईट डाऊन दी टोटल रिएक्शन अँड हाफ सेल रिएक्शन फॉर 2 मार्क्स. तर इक्वेशन दिलं जाईल असं. कळलं? समजतंय? चला एक एक्झाम्पल घेऊ बरं. ओरली सांगा बरं अजून एक मला की कसं बनवणार. ऐका बुकमध्ये एकच आहे वाटतं. संपलं काय? आजचं काम तर चालू असतं. इथे काही डाऊट आहे का? चला मला जर अशी रिएक्शन लिहायची आहे तर काय करणार? सिंपल. एक कळालं तुम्हाला की फक्त मेटल्स आपण यूज करतोय तर असं लिहू शकतो आपण बघा. Zn चं काय होईल? Zn2 प्लस Zn ची व्हॅल्यू किती असते? 2. मी असं लिहू शकतो का? Ca किंवा Cu. Cu म्हणजे काय? कॉपर. 2 प्लस असतो त्याचं काय होणार? Cu. समजलं? हे रिएक्शन होऊ शकतं का? यस ऑब्वियसली. समजलं? आता सांगितलं तर Zn कॉपर सांगितलं ना डिस्कशन. मग यामध्ये तुम्ही काय करणार? Zn चं काय करणार? Zn2 प्लस हीच रिएक्शन होणार. करेक्ट आहे का? कॉपरचं काय होणार? चेंज होणार. म्हणजे कॉपर 2 प्लस असणार, 2 आहे म्हणून 2 इलेक्ट्रॉन ऍड होणार. आन्सर होणार Cu. इथे टाकायचं, इक्वेशन चेंज होणार. Zn gives us to Zn2 plus twice electron plus total reaction ला Cu2 plus twice electron gives us to Cu. बोला काय करावं लागेल? इलेक्ट्रॉन कॅन्सल का? काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. करायची गरज नाही ना, सेम आहे. ऑब्वियसली मल्टिप्लाय दिसची गरज. पेट करा Zn plus Cu2 plus gives us to Zn2 plus Cu. This is your total reaction. 2 मार्क्सला बोर्डला मागच्या वर्षी आलेलं, मागच्या 2 वर्षात. चेक करा. काही मोठी गोष्ट आहे का? बिलकुल नाही. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे Zn2 प्लस काय असतो इथे डबल बार म्हणजे आपण आहे सॉल्टेज. दिस इज फेज डिफरन्स. एकच लाईन असतं. काय असणार? Cu2 प्लस. हे कोणाला डाऊट नाही ना काय चाललंय? या सेल रिएक्शन म्हणायचं. म्हणजे हे काय होत आहे? ऑक्सिडेशन. हे काय होत आहे? रिडक्शन. करेक्ट? बरोबर आहे ना? Zn चं ऑक्सिडेशन होत आहे. मी मागच्या रेडॉक्स चॅप्टर मध्ये शिकवलं होतं. हा नंबर काय होतो आहे? 0 वरने इन्क्रीज होतो आहे. म्हणजे काय? ऑक्सिडेशन. प्लस नंबर इन्क्रीज होतो सुद्धा ऑक्सिडेशन. हा नंबर काय होतो आहे? सॉरी हां सर. 2 वरनं 0 झाला रिडक्शन. प्लस नंबर मायनस कमी होत असेल तर रिडक्शन, वाढत असेल तर ऑक्सिडेशन. एवढं कळलं? बस एवढंच आहे. इक्वेशन समजलं ना? आता प्रश्न आहे की एनोड कोणाला म्हणायचं, कॅथोड कोणाला. इथे एनोड कॅथोड कोण आहे? मागच्या लेक्चर मध्ये मी असं शिकवलं होतं. दिस इज अवर सेल NaCl, Na प्लस Cl मायनस. बॅटरी लावलं होतं. बॅटरीने तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं कोणता एनोड आहे सांगा बरं. छोटा वाला काय असतो? मायनस. मोठा वाला काय असतो? प्लस. प्लस असतो एनोड, मायनस काय असतो? कॅथोड. ठीक आहे. इथे काही रॉडला काही असं काही Zn वगैरे काही असतं का? नाही. हे रॉड तुम्ही कोणतेच घेऊ शकता. यामध्ये असं काही नसतं. काही रॉड सांगितलं तर रॉड कोणते होते? NaCl मध्ये रॉड कोणते होते माहिती का? माहित नाही तुम्हाला कोणते असतील. पण इथे तसं नसतं. इथला रॉड हा झिंकचा आहे. सेकंड रॉड काय आहे? कॉपरचा.
तर इथे जेव्हा आपण डील करणार तेव्हा इथे एनोड हा प्लस होता, दिसतोय का? इथे एनोड काय आहे? प्लस. तर ऑब्विसली आपल्या गॅल्व्हॅनिक मध्ये रिव्हर्स असतं. काय असतं? रिव्हर्स. गॅल्व्हॅनिक मध्ये असं असतं. हा सेल जर काढायचा असेल तर मी ऍक्च्युली असं काढला, सॉल्ट ब्रिज इथे असं काढला, हा एक हाफ सेल, हा दुसरा हाफ सेल. इथे कोणता रॉड असणार? Zn चा. कळालं का? इथे बल्ब असणार किंवा बॅटरी असं काय, बल्ब किंवा ते करंट मोजण्यासारखं गॅल्व्हॅनोमीटर किंवा ॲमीटर, समजतं ना? आणि सेकंड रॉड कोणता असणार? कॉपरचा. कळालं? गॅल्व्हॅनिक मध्ये आणि इलेक्ट्रोलिटिक सेलवर डिफरन्स असतो. मग हा जो झिंक आहे हा एनोड आहे का कॉपर एनोड आहे? हा क्वेश्चन आहे. कोण एनोड आहे? दोघंही मेटल आहेत. बॅटरी तर काही लावलं नाही. तुमच्या डोक्यात प्रश्न पडला पाहिजे ना की एनोड कोणाला म्हणायचं, बरोबर? बॅटरी असली तर तुम्ही म्हटलं असतं इथे प्लस आहे तसं हा एनोड आहे. इथे काही बॅटरी नाही आहे. मागे तुम्ही एकदम जस्ट म्हटलं सर हा प्लस वाला एनोड, हा मायनस वाला, पण इथे एनोड काय कोण आहे? असणारच आहे ना, सेल आहे. तर इथे इम्पॉर्टंट आहे की ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो एनोड असतो. कोण असतो? एनोड. म्हणजे हा एनोड आहे. माझ्या माहितीप्रमाणे 99 मुलांचा प्रॉब्लेम कुठे असतो? त्यांना गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोडमध्ये एनोड कॅथोड समजत नाही. लेफ्ट हँड साइड ऑक्सिडेशन म्हणजे एनोड. ऑक्सिडेशन आहे, लेफ्ट हँड साइड आहे म्हणजे आपण आहे एनोड आहे. आणि याच्यावरती चार्ज कोणता असतो? मायनस. चला लिहून घ्या, मुलांना येत नाही. राइट हँड साइड रिडक्शन म्हणजे कोण? कॅथोड. चार्ज प्लस, चार्ज प्लस. प्रश्न आहे एनोडला मायनस, रिव्हर्स आहे ना. इलेक्ट्रिसिटी जेव्हा सेल मध्ये जाते तेव्हा एनोड काय असतो? प्लस असतो. जेव्हा सोडियम क्लोराईड मध्ये इलेक्ट्रिसिटी जात होती, आता सिस्टीम मध्ये इलेक्ट्रिसिटी बाहेर येते आहे, बरोबर? रिव्हर्स येते आहे, तर एनोड काय होईल? मायनस. तर तुम्ही एनोड इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल काय डिफरन्स करणार? इन इलेक्ट्रोलाइटिक सेल एनोड बिकम्स पॉझिटिव्ह, इन गॅल्व्हॅनिक सेल एनोड बिकम्स निगेटिव्ह. कळालं का? यस, हे आलंच पाहिजे. चला लिहून घ्या. हे एनोड कुठे असतो? मायनस चार्ज असतो, त्याच्यावरती ऑक्सिडेशन होतं, तो लेफ्ट हँड साइडलाच असतो. डन. चला पुढं. एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त इथे काय आहे? पुढे आहे द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पुढचा काय पॉइंट आहे? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. प्रश्न असेल तर विचारू शकता. प्रश्न आहे? क्वेश्चन आहे? नाही. इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रोड आहे, Zn होता, आपल्याकडे इलेक्ट्रोड कॉपर होता. ठीक आहे, एक एनोड असणार आणि एक काय असणार? कॅथोड. तर एनोडचं स्वतःचं काय असणार? पोटेन्शियल असणार. कॅथोडचं काय असणार? पोटेन्शियल असणार. पोटेन्शियल असणार ना. म्हणजे ऍक्च्युअली मला काय म्हणायचं आहे, टोटल सेलचं काय असणार? पोटेन्शियल असणार. सेलचं पोटेन्शियल म्हणजे काय असतं? एनोड आणि कॅथोडच्या पोटेन्शियलचं प्लस असतं. काय म्हणतोय मी? टोटल सेलचं पोटेन्शियल काय असतं? एनोडचं पोटेन्शियल, कॅथोडचं पोटेन्शियल यांचं प्लस असतं. आपण बुक मध्ये अशा प्रकारे लिहितो. बुक मध्ये असं लिहिलं आहे, ई सेल म्हणजे सेल, ई सेल्स, ई समजतं ना, पोटेन्शियल प्लस मायनस. तर पोटेन्शियल इज इक्वल टू ई एनोड पर ई कॅथोड असं लिहिलंय तुमच्याकडे. ई एनोड प्लस ई कॅथोड. ज्याने लेक्चर केले मागचे काही मागून शिकवलं होतं मी स्टार्टला, प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह केले आपण, जुन्या मुलांना माहिती असेल, केलं ना. तर ई सेल इक्वल्स टू ई एनोड प्लस ई कॅथोड, याला म्हणतो आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल. हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. ठीक आहे, हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. दोघांचा प्लस म्हणजे सेलचं पोटेन्शियल. कळाला पॉईंट? हॅलो, एकच फॉर्म्युला. आयुपॅक सिस्टीम येते मध्ये काय असतंय? सर्व ठिकाणी हेच असतं आयुपॅक. कन्फ्युजन होतं लोकांचं. मग हा ई सेल, ई सेल मध्ये थोडंसं आयुपॅक चेंज करतो. आयुपॅक म्हणतो कॅथोड मायनस एनोड करा, बरोबर? कॅथोड मायनस काय करा? एनोड करा. तर ऍक्च्युली फॉर्म्युला असा लिहिला जातो, ई कॅथोड मायनस ई एनोड. हा असा फॉर्म्युला आयुपॅकने सांगितला.
आयुपॅकचा फॉर्म्युला आपण डायरेक्टली यूज करणार. म्हणजे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेलचं पोटेन्शियल सांगितलं असणार काढा मिसिंग, तर तुम्हाला झेडनचं दिलेलं असणार, कॉपरचं दिलेलं असणार, हे प्लस मायनस करायचं आणि आन्सर काढायचं. चला फॉर्म्युला लिहून घ्या. ई कॅथोड मायनस ई ॲनोड इक्वल्स टू सेल पोटेन्शियल. हे कोणी सांगितलं असं कॅथोड आधी घ्यायचं मायनस घ्यायचं आयुपॅक. आता आयुपॅक म्हणजे इंटरनॅशनल एजन्सी आहे, त्यांना तुम्ही विचारू शकता. आपण त्यांना काही क्वेश्चन विचारत नाही. का विचारणार आहे? नाही. सायंटिस्ट बनावं लागेल तुम्हाला की माझं ऐका आणि हे प्लसचं मायनस करा. फॉर्म्युला लिहिला. मग आपला लास्ट फॉर्म्युला काय? सेलचं पोटेन्शियल काढण्यासाठी कॅथोड मायनस करा ॲनोड. मग मी जर असं इक्वेशन लिहिलं तर काय लिहिणार? Zn चं काय होणार? Zn2 प्लस Cu2 प्लसचं काय होणार? Cu. यामध्ये ॲनोड कोण आहे? हा कोण आहे? ॲनोड. हा कोण आहे? कॅथोड. मग कॅथोड म्हणजे काय? ई कॅथोड म्हणजे ECU. काय होणार? ECU मायनस काय होणार? ॲनोड म्हणजे EZn. कळलं का? इक्वल टू टोटल सेल ई सेल. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुट करणार. इक्वेशन दिसतंय? हॅलो, इक्वेशन दिसतंय? इक्वेशन काय आहे? Zn. कोण आहे? ॲनोड. त्या साईडला लिहायचं कॅथोड, मग ॲनोड मायनस करायचं. तुमचा आन्सर जे येईल ते ह्या टोटल सेलमुळे आपल्याला काहीतरी मिळालं आहे. आता सेल तर माहिती असतो तुम्हाला, तुमच्या घरामध्ये सेल असतो, लिहिलेलं असतं 1.5 व्होल्ट. हे काय 1.5 व्होल्ट काय आहे? तुमच्या घरात एक सेल पडलाय, तुमची बॅटरी आहे, तुमच्या घरात बॅटरी आहे किंवा मोबाईलची बॅटरी किती व्होल्टची असते? मोबाईलची बॅटरी किती व्होल्ट असते? व्होल्ट. मोबाईल यूज करताना बॅटरी कधी बघितलं नाही का किती व्होल्ट असते काय असते? 22. घरातला सेल माहिती आहे किती व्होल्टचा असतो? 5 वोल्ट इंटू काहीतरी अँपिअर. बघा आपली मोबाईलची बॅटरी ना 5 ते 6 ते 7 व्होल्ट मध्ये असते, व्हेरी करते. प्रत्येक कंपनीचं स्टेशन वेगळं असतं. बरं तुम्ही इथे 5 व्होल्टचं कन्सिडर केलं तर तुमची जी बॅटरी आहे मोबाईलची तिचं टोटल व्होल्टेज ई सेल असतं. काय असतं? ई सेल. आणि त्यामध्ये हा कॉपर असेल आणि यांचं मायनस होऊन ते आन्सर आलेलं असतं आणि तुम्हाला ते आउटपुटमध्ये दिसतं. कळलं? कारण त्या बॅटरीमध्ये 2 प्लेट्स आहेत, त्या प्लेट्समध्ये कॉपर असेल किंवा झिंक असेल काही असेल. समजतंय? तर तुम्हाला फायनल आन्सर हे ई सेल असतं, पण याच्यावरूनच ते निघतं म्हणून हा फॉर्म्युला होतच आहे. समजे? चला एवढं कळलं. पुढचं पॉईंट चॅप्टर मध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो सीईटी टार्गेट करते, बोर्डही करतं. आणि तुम्हाला मागच्या सर्व लेक्चर्स मध्ये मी 10 वेळा सांगितलंय. त्याचं नाव आहे नर्ड्स इक्वेशन. आठवतंय त्यामुळे काय स्पेलिंग? नर्ड्स इक्वेशन. NERNST. भरपूर वेळा मी चुकवतो. NERNST नर्ड्स इक्वेशन. पेपरला येणार म्हणजे येणार. बरोबर? काय नर्ड्स इक्वेशन? मोबाईल मध्ये पीडीएफच आहे ना, सांगता नाही. नर्ड्स इक्वेशन बघा काय तर इकडे बघा. रिॲक्शन कधी अशी दिली जाते? कोणाला काही डाऊट आहे का सर रिॲक्शन चुकली आहे? ही रिॲक्शन आहे. रिॲक्टंट A रिॲक्ट विथ B गिव्स C and D. हे ABCD काय आहे? हे त्याचे मॉलिक्युल्स आहेत, हेच नंबर ऑफ मोल्स आहेत. कळतंय ना? ABCD काय? A B C D. यांना आपण मॉलिक्युल म्हणतो, यांना ॲटम असले तर ॲटम म्हणतो, यांना आपण ते नाही म्हटलं तर मोल तरी म्हणतो. म्हणजे स्मॉल ए मोल रिॲक्ट, स्मॉल ए ऑफ रिॲक्टंट ए रिॲक्ट विथ स्मॉल बी रिॲक्ट असं म्हणतो ना आपण. हे आलंच पाहिजे की शॉर्ट एपीसीडी काय असतं, ते मॅथमॅटिकल व्हॅल्यू असते. कळलं? पण नर्ड्स इक्वेशन काय सांगतं की असं इक्वेशन देतं तुम्हाला एक कोणतं तरी आणि सांगतं की चला इक्वेशन, मग इक्वेशन पाठ करायचं. आता माझं तेवढंही पाठ पण करायचं, थोडं पाठ आहे. E0 मायनस R/NF असं पास लिहा. काय असतं? ई सेल म्हणजेच काय? तुमच्या बॅटरीने जे कंपनीने सांगितलंय तुम्हाला ते लिहिलं. कंपनीने सांगितलंय तुमच्या बॅटरीचं व्हॅल्यू 5 आहे, तर ते कुठून आलाय? तर नर्स काय सांगतो? त्याचं स्टँडर्ड व्होल्टेज किती होतं? E0. ई सेल आणि ई सेल सेमच आहे.
फक्त त्याच्या डोक्यावरती 0 वाढला. 0चा मतलब असतो स्टँडर्ड STP म्हणजेच काय 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. टेम्परेचर किती असतं 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आणि काय असतं जो मोलॅरिटी 1 मोलॅरिटी. ही कंडिशन मेंटेन केल्यानंतर टेम्परेचर 25 असलं पाहिजे. जे सोल्युशन तुम्ही यूज केलं त्या सेलमध्ये त्या सोल्युशन कॉपर असेल झिंक सल्फेट त्याची मोलॅरिटी पण असली पाहिजे. प्रेशर सेलवरचं जास्त नसायला पाहिजे 1 ॲटमॉस्फेरिक. तेव्हा त्याने जे व्होल्टेज दाखवलं होतं त्याला म्हणायचं स्टँडर्ड व्होल्टेज. काय दाखवलं होतं स्टँडर्ड. आता तुमची बॅटरी स्टँडर्ड व्होल्टेज दाखवते का नाही. ॲज सच बॅटरी कंपनीने जे प्रेडिक्ट केलं ते करत नाही कारण टेम्परेचर व्हेरी करतं. समजताय टेम्परेचर नुसार तुमच्या बॅटरीचं व्होल्टेज चेंज होतं. फॉर्म्युला सांगतो. त्यामुळे स्टँडर्ड असतानाचं हे कंपनी स्टँडर्ड सांगते तुम्हाला की 25 डिग्री सेल्सिअसला आमच्या बॅटरीचं व्होल्टेज एवढं आहे. करेक्ट करेक्ट. मग नर्स म्हणतो स्टँडर्ड घ्या. स्टँडर्ड मध्ये तिथे मायनस करा. काय करा बघा RT NF इंटिग्रल ऑफ. आता बघा इंटिग्रल ऑफ याला म्हणतात Q. याला म्हणतात Q. याला म्हणतात इथे काय लिहिलं तर Q. Q म्हणजे काय असतो रिॲक्शन कोएफिशियंट. काय असतो रिॲक्शन कोएफिशियंट. Q ला जर इक्विलिब्रियमला लिहिलं आठवतंय का तुम्हाला त्याला इक्विलिब्रियम कोएफिशियंट म्हणतात. ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतात. Kc लिहितात. आणि मी शिकवलं होतं चॅप्टरला केमिस्ट्री सुरुवात करताना इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढतात तर असं लिहितात कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. आठवतंय का तुम्हाला 11वी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आठवलं का. आणि हे त्यांच्या डोक्याला देऊन टाकायचे छोटे छोटे. आठवलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट 11वीचा. तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केव्हा लिहिला जातो जेव्हा रिॲक्शन. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय रिॲक्शन मध्ये असं आहे माधवी कसं आहे एरो पुढे मागे आहे बरोबर. तेव्हा के काढला जातो. पण रिॲक्शन मध्ये मी तर असं लिहिलंय म्हणजे रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये आहे का पुढे मागे बॅलन्स होत नाहीये. ती पुढेच चालली फक्त. इक्विलिब्रियम म्हणजे काय रिॲक्शन पुढे जाते मागे जाते बॅलन्स आहे. पुढे जात नाहीये मागे जात नाहीये. ही रिॲक्शन जाते ना पुढे दिसतंय तुम्हाला हे तयार होत आहे ना. मग के निघेल का नाही. त्या के चं नाव लिहिलं जातं Q. Q म्हणजे जनरल. आणि त्या Q ला इथून कॉपी उडवलाय आणि डायरेक्टली फॉर्म्युला आहे. मग काय करायचं कोणत्याही रिॲक्शन मध्ये जर तुम्हाला Q काढायचं असेल तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं CD डोक्यावरती चिटकून द्यायचे. EV डोक्यावरती चिटकून द्यायचे. कळलं. फॉर्म्युला एकदम सोपा आहे. याला म्हणतात the ratio of concentration of product upon concentration of reactant. Concentration of product, concentration of reactant. Bracket for stands for concentration. This is concentration of A, concentration of B, raised to B. समजलं. पाठ करावं लागेल पेपरला इक्वेशन तसं येईल. इक्वेशन फक्त 2 मार्क्सला विचारलं जातं बोर्ड मध्ये. एवढं हुशार आहे बोर्डने हा फॉर्म्युला विचारला सीईटीला की फॉर्म्युला सांगा. काय म्हणतो 2 मिनिटाचा प्रॉब्लेम काय. हा तर फॉर्म्युला रट्टा मारा. कसं मारणार सांगा. झाला फॉर्म्युला सांगतो. काय आहे फॉर्म्युला मध्ये टोटल सेलचं जेवढं व्होल्टेज आहे ते काय आहे इकडे बघा स्टँडर्ड असलेलं. आता स्टँडर्ड असलेलं कुठून काढणार तुम्ही हे दिलेलं असतं. हे काय असतं स्टँडर्ड आहे ना ते. स्टँडर्डचा मिनिंग काय डिराइव्ह केलेलं. R म्हणजे काय गॅस कॉन्स्टंट. लिहून घ्या भरपूर आला असेल गॅस कॉन्स्टंट. हा कुठून आला तर PV = nRT वरून. आता हे कुठून आलं हे कुठून आलं आयडियल गॅस इक्वेशन. याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. आता ते मग कुठून आलं तर व्हॉइस लॉ चार्ज लॉ ते वेगळी गोष्ट आहे ते मागे जाऊ नका. एवढं लक्षात ठेवायचं R हा इथला पार्ट आहे. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते रट्टा मारून घ्या 8.314 जूल किलो पर मोल बरोबर. इनव्हर्स मध्ये किलो जूल इनव्हर्स मध्ये लक्षात ठेवायचं खाली लिहायचं म्हणजे डिवाइड बाय चांगलं वाटत नाही म्हणजे इनव्हर्स मध्ये लिहिलं. ही व्हॅल्यू रट्टा मारा. नेक्स्ट
तिथे लिहिलंय एफ. एफ काय असतं? फॅराडे. फॅराडे सायंटिस्ट होता, तर एफला फॅराडे म्हणतो. व्हॅल्यू किती असते फॅराडेची? 9650 कुलोम, बरोबर? करेक्ट ना? टी काय असतं? टेम्परेचर. इथे काही सांगण्याची गरज नाही. टेम्परेचर तुम्ही दिलेलं असणार ना, 30 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस. काय राहिलं पुन्हा तिथे? संपलं. फॅराडे हा आर तर फिक्स असतो, टी दिलेला असतो, हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं असेल, सेलही दिलं असेल, पॉइंट राहतो फक्त एन. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स कोणाचे? इथे ऍटम्स आहेत का? ऍटम पडतंय का? इथे कोण पडतंय? करण. करण म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. मग मी सांगितलं होतं मोल्स कोणाचे काढायचे? ऍटमचे नाही काढायचे, इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स पडतायत, ते नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये मोल म्हटलं म्हणजे इलेक्ट्रॉन्सच असतात, इथे कोणी नसतं, ठीक आहे? किंवा आयन्स असतात. चलो एवढा फॉर्म्युला मला सांगा, याच्यामध्ये काही इश्यू आहे का सर? 2 मार्क्स घ्यायला मला काय आमचं डोकं नाही चालत वगैरे असते एका प्रश्न? बिलकुल पॅक झालं डोक्यामध्ये, ठीक आहे? रट्टा मारायचा फॉर्म्युला आहे, त्याने बनवला सायंटिस्ट. कधी कधी तुम्हाला सीईटी शॉर्टकट मध्ये विचारतो. सीईटी काय म्हणतं? 25 डिग्री सेल्सिअसला आम्ही वर्कआउट करतो, बरोबर? तर हे करा, ई सेल करा. काय करा? ई सेल करा. मग तेव्हा फॉर्म्युला थोडासा चेंज होतो. फॉर्म्युला लिहून घ्या. E0 तो स्टँडर्ड असणार मायनस, हे सर्व एकत्र करून टाकतो आपण. हे आर ची व्हॅल्यू फिक्स असते, एन ची व्हॅल्यू फिक्स असते, एफ ची व्हॅल्यू फिक्स असते. त्याचा फॉर्म्युला असा होतो बघा, 0. सांगते नंबर 0.0592 बाय एन लॉग ऑफ एन सी डी डी ए डी कळलं? काय झालं बघा आता, पॉइंट एकच चेंज झाला फक्त की ते 25 डिग्री सेल्सिअसलाच तुम्हाला सांगितलंय की काय काढा? व्होल्टेज काढा. मग तिथे काय होतं की हा आर ची व्हॅल्यू फिक्स असते, टेम्परेचर 25 ऑलरेडी लिहून टाकलाय, एफ ची व्हॅल्यू बघा तिघही कॉन्स्टंट आहे, यांची व्हॅल्यू डायरेक्टली आपण पुट करून टाकली ही, एन तर तिथे व्हेरिएबल आहेच ना. आणि मग तुम्ही म्हणणार की पुन्हा सर हे इंटिग्रल कुठे गेलं? तर इंटिग्रललाही लॉग मध्ये कन्वर्ट केला आपण, त्याची व्हॅल्यू यातच मल्टिप्लाय करून टाकली, म्हणजे इंटिग्रलला यात घेऊन टाकलं आणि टू द बेस 10 ला काय आपण हे लिहून टाकलं. मॅथ्स मध्ये आपण इंटिग्रल नाही सॉल्व्ह करत, काय करतो? लॉग सॉल्व्ह करतो, ठीक आहे? तर इंटिग्रलला आर टी एफ ला आपण एकाच नंबर मध्ये बसवून घेतलं, त्याचं नाव आहे 0.059. समजलं? सर्व कॉन्स्टंट एकत्र डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा. 25 डिग्री सेल्सिअसला म्हटलं की हा फॉर्म्युला, जनरली हाच फॉर्म्युला वापरला जाईल. कोणता? खालचा. समजलं? बोर्डने विचारलं तुम्हाला हा लिहायला लागेल 2 मार्क्सला. झोपायचं नाही. कोणा झोप लागते इकडे? नाही ना? गंगे नाही ना? अरे जेमची आठवण दे मला. बरोबर ना? ते शेजारी बसायचं तो अरे जेमच्या. चला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. चला बरं, बघा महत्वाचा पॉईंट आपण घेतलाय, भरपूर महत्वाचा पॉईंट होता हा, आपण तो झालाय. कोणाला प्रश्न आहे का? विचारा, प्रश्न तर विचारा, येतंय की नाही, काय डोक्यात जातंय की नाही. हॅलो, व्हॉट्सअप बंद कर. बघा काय प्रश्न आहे का विचार, दिसतंय का ते सांग. बिलकुल नाही, हुशार आहे तुम्ही. तुम्हाला म्हणजे असं जर तुम्हाला शिकवलं तुम्ही सुद्धा एका महिन्यात केमिस्ट्री 2 वर्ष गरज नाही तुम्हाला. 1 महिना 11, 1 महिना 12, संपलं. मुलं नट्स इक्वेशन लक्षात ठेवायला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला म्हणजे 2 दिवस घेतात. चांगलं.
पेज नंबर या 106 तिथे एक दिलेला आहे बघा, CD सॉलिड. CD चा काय होतो, CD2+ होतो ना, कॅडमियम 2+. व्हॅलन्सी पार्ट करून घ्या, थोडंसं चांगलं लिहितो. CD2+. ऍक्वियस आहे म्हणजे काय, वॉटर मध्ये ऍक्टिव्ह आहे. Cu च 2+ रट्टा मारून घ्यायचं, हे असंच असतं, असंच ना. झेडचं काय असतं, Zn2+. Cu चं काय असतं, Cu2+, 2+ असतं. चला असं दिलंय, तुम्हाला सांगितलं असतं नॉट्स इक्वेशन लिहा. काय लिहा, अप्लाय द नॉट्स इक्वेशन फॉर द गिवन रिएक्शन. मी इक्वेशन लिहून घ्या. आपलं काय इक्वेशन आहे, 25 डिग्रीला लिहायचं. काय लिहायचं, 25. काय असतं आपलं इक्वेशन, E cell is equals to E0 cell minus 0.059 काय ते 592 by n log of concentration of reactant product. करेक्ट. मग आता मला सांगा की इक्वेशन कुठे आहे, रिएक्शन आहे का आपल्याकडे, रिएक्शन आहे का, नाही. हे इक्वेशन आहे सेलचं, रिएक्शन नाही आहे. मग रिएक्टंट प्रोडक्ट कुठून आहे ना, रिएक्शन बघावं लागलं ना. मग रिएक्शन लिहा. ए ची रिएक्शन काय आहे, आधी रिएक्शन कॅल्क्युलेट करा. कॅडमियमचं काय झालं आहे, Cu कॅडमियम 2+, बरोबर, म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले. कॉपरचं काय झालं आहे, कॉपर 2+ चं कॉपर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ऍड झाले. 2 कॅन्सल करायचं. हे हाफ ऑक्सिडेशन, हे रिडक्शन, हाफ सेल रिएक्शन, ही टोटल रिएक्शन काय होईल, कॅडमियम मध्ये कॅडमियम 2+ gives us to कॅडमियम 2+ Cu. दिस इज अ रिएक्टंट प्रॉडक्ट. एवढं तर काढता आलं पाहिजे. मग इथून नोट्स इक्वेशन लावायचं की हा रिएक्टंट आहे, हा प्रॉडक्ट आहे. कळलं का. मग आता इथे प्रॉडक्ट बघायचं. प्रॉडक्ट काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+. डोक्यावरती 2+ लिहावं लागेल ना, लिहायचं ना 2+ बघा झालं. आता हे 2+ झाल्यानंतर सॉरी याच्या मध्ये लिहू ना, ते ऑटोमॅटिक होऊन जाईल 2+. आता बघा त्याच्या शेजारी बघा कोण आहे, कॉपर. आता मला सांगा कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन असतं का, आपण रट्टा मारून घेतो. 12च्या मुलांचं म्हटलं की चला Cu2+ तो म्हणतो ब्रॅकेटवर टाका, लगेच म्हणतो कॉपरला ब्रॅकेटवर टाका. सर कॉपर, पण कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन असतं का, तुमच्या घरात कॉपरचं रॉड पडलं, तुम्ही म्हणता का सर कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन 90% आहे. अरे मेटल आहे तो, सॉलिडचं काही कॉन्सन्ट्रेशन नसतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नसतं, तुम्ही ते ब्रॅकेटमध्ये लिहिणार त्याला नसतं. लिक्विडला असतं कॉन्सन्ट्रेशन, आयन्सला असतं. याचं कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे, CD2+ चं कॉन्सन्ट्रेशन काढा की पाण्यामध्ये एवढे CD2+ फिरत आहेत. कॉपरचं काय कॉन्सन्ट्रेशन काढा, सॉलिडला कॉन्सन्ट्रेशन नसतं. तर असं डोकं लावायचं नाही की समोर रिएक्टंट प्रॉडक्ट म्हणजे CD ब्रॅकेट आणि Cu ब्रॅकेट असं मूर्खपणा नाही करायचा. इकडे आता एक कॅडमियम आहे, याला कॉन्सन्ट्रेशन आहे का, रॉड आहे तो. मग कोणाला कॉन्सन्ट्रेशन आहे, रिएक्टंट म्हणजे Cu. झालं, बरोबर आहे का बाबा. चला इक्वेशन झालं, लिहा. उत्तर दिसतंय तुम्हाला तिथे, दिसतंय ना. आता n ची व्हॅल्यू तिथे पुट केली आहे 2. n ची व्हॅल्यू 2 का पुट केली आहे, आणि 2 इलेक्ट्रॉन दिसते ना तुम्हाला इथे. इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2. करा पुट इथे 2, संपला पॉइंट. 2 मास काय तर 2 मास झालं. पुढचा पॉइंट घ्या. Zn चं इक्वेशन आहे, बस झाला मला वाटतं, ते संपलं. आता याला कसं लावलं बघा. हे पुन्हा पुन्हा काय घेतोय ते इक्वेशन लर्न व्हावं तुमचं. Zn2+ aqueous Zn सॉलिड असं एक इक्वेशन दिलंय. मग तुम्ही काय करणार, Zn2+ चं काय झालं, Zn2+ चं काय झालं, Zn कसं झालं, इथे 2 इलेक्ट्रॉन ऍड झाले असतील, बरोबर. मग याचं इक्वेशन कसं तयार होईल, त्याचं इक्वेशन कसं तयार करावं, हेच इक्वेशन आहे ना, कोणा प्लस मायनस करणार, हेच इक्वेशन आहे. मग रिएक्टंट आहे, दिस इज प्रॉडक्ट.
हॅलो कसं लिहिलं लागेल आपण फॉर्म्युला ई सेल इज इक्वल्स टू ई झिरो स्टँडर्ड सेल मायनस 0.059 अँड लॉग ऑफ. आता बघा इथे रिएक्टंट कोट आहे, दिस इज रिएक्टंट प्रॉडक्ट. प्रॉडक्ट मध्ये झेडेन आहे. झेडेन ला काही कॉन्सन्ट्रेशन असतं का? नसतं. मेटलला कॉन्सन्ट्रेशन नसतं. डोक्यावरती प्लस असेल तरच कॉन्सन्ट्रेशन घ्यायला घेऊ नका. या डोक्यात काही आहे का? काय नाही ना डोक्यावरती, मेटल आहे तो 1. इथे इलेक्ट्रॉनला काही कॉन्सन्ट्रेशन आहे का? झेडेन ला झेडेन 2 प्लस चं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं, प्रश्न संपवायचा. 2 मार्क्स. समजलं काय? तर 2 मिनिटं थांबवतो का पाणी पितो. केल्यासाठी आहे कारण तुमचं हे लेक्चर जे आता स्कूल मध्ये होतं, तुम्ही ज्युनियर कॉलेज मध्ये आहे. तुमचं कॉलेज नाही आहे, कोणतं कॉलेज आहे? ज्युनियर. सिनियर कॉलेज कधी असतं? बॅचलर ग्रॅज्युएशन. चलो 5.10 मध्ये ओपन करा. 5.10 मध्ये बघा कॅल्क्युलेट द व्होल्टेज. बघा कॅल्क्युलेट व्होल्टेज म्हटलं म्हणजे काय लक्षात ठेवायचं? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेजचा अर्थ असतो ई सेल. ई म्हणजे काय? व्होल्टेज. केमिस्ट्री मध्ये व्होल्टेज आला म्हणजे चॅप्टर मध्ये यायचं, कोणावरती यायचं? नॉर्थ इक्वेशन वरती. व्होल्टेज मध्ये एक इक्वेशन दिलं तुम्हाला, इक्वेशन लिहून घ्या. Sn सॉलिड, Sn 2 प्लस त्याचं व्हॅलेन्सी आहे, त्याची मोलॅरिटी 0.02 m काही दिलेले असेल. सॉल्ट पॅरलल ब्रिज टाका तिथे. Ag प्लस आहे, त्याचंही तुम्हाला काय दिलंय? 0.01 मोलॅरिटी दिली आहे, म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलाय आणि Ag तयार होणार, तो सॉलिड असणार. म्हणजे हा सॉलिड तुमचा इलेक्ट्रोड आहे, Sn इलेक्ट्रोड आहे, हा त्याचा आयन आहे, हा त्याचा आयन आहे. मला वाटतं एवढं घेतल्यावर तुम्हाला इक्वेशन लगेच लिहिता येईल. तुम्हाला काय दिलंय? पुन्हा टेम्परेचर दिलाय. काय टेम्परेचर? 25 डिग्री. जी ही रिएक्शन चालली ती 25 डिग्री सेल्सिअस वर होते. स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे काय? Sn चं स्टँडर्ड पोटेन्शियल समजतं ना? स्टँडर्ड म्हणजे E0 किती दिलाय? किती दिलाय? मायनस 0.113 का 136 वोल्ट आणि याचा किती आहे? 0.800 व्होल्ट. करेक्ट. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम व्हेरिएशन मध्ये येत नाही. जे आलं तरी असंच आहे. बोर्डला तर 100% येईल. आता शिकवलं तुम्हाला की तुम्हाला काय काढायचं आहे. ई सेल इथे मिसिंग आहे, तो तुम्हाला विचारला आहे की ई सेल काढून काढा. तुम्हाला ई सेल्स काढायला सांगितलं आहे. टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस दिला, इक्वेशन दिला आहे, म्हणजे नर्स इक्वेशन इथे अप्लाय होणार. हे डोक्यात आधी आलं पाहिजे. ठीक आहे. नर्स इक्वेशन मग काय? नर्स इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला माहिती आहे रिएक्शन लागते. काय लागते? रिएक्शन लागते. रिएक्शन लिहा. याची रिएक्शन काय असेल? Sn चं काय तर होणार? Sn 2 प्लस. 2 प्लस म्हणजे काय? ट्वाइस इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार, याला तुम्ही ऑक्सिडेशन म्हणणार. याचं काय होणार? Ag प्लस चं काय होणार? Ag होणार. Ag प्लस चं काय होणार? Ag इलेक्ट्रॉन ऍड मुळे होणार, म्हणून ते Ag असणार. मॅच होत नाहीये. हा 2 आहे, इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय करा. कळलं? हा 2 होता म्हणून इथे 2 आणावा लागला. मग आता कट करा. इक्वेशन लिहा. Sn 2Ag plus gives us to Sn 2 plus twice Ag. कळलं? रिएक्टर मिळाला, प्रोडक्ट मिळाला. नर्स इक्वेशन अप्लाय करा. 25 डिग्री सेल्सिअस ला कितीला? 25. काय आहे? E सेल इक्वल्स टू E स्टँडर्ड सेल मायनस 0. काय नंबर आहे तो? 5 काय आहे तो? 0.592 अपॉन n काय इथे 2, n काय 2. करेक्ट. लॉग ऑफ प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बघा. Ag मेटल आहे, सॉलिड आहे ना? सॉलिडला काही नसतं, डोक्यावरती प्लस मायनस बघायचं, ज्याच्या प्लस मायनस त्याला घ्यायचं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन Sn 2 प्लस, शेजारी काही नाही म्हणून 1. रिएक्टंट Sn ला काही व्हॅल्यू नाही, 2Ag घ्यायचं. Ag च्या डोक्यावर प्लस प्लस आहे, प्लस लिहायचं, मल्टिप्लाय ला 2 आहे म्हणून डोक्यावरती 2. करेक्ट. बरोबर आहे का? बघा बरोबर आहे. पुट करा. E झिरो सेल दिलाय का? नाही. E0 सेल दिलेला नाही.
पण तुम्हाला आता शिकवलं मी E0 सेल म्हणजेच आयुपॅकने काय सांगितलं, E कॅथोड मायनस E एनोड 0 0 लावायचं सर्वांना, बरोबर. E0 सेल काढायचं होतं आपल्याला, हे E0 सेल काढायचं होतं. मग E कॅथोड मायनस E एनोड, मग इथे बघायचं हा कोण आहे एनोड, हा कोण आहे कॅथोड, म्हणजे Sn एनोड आहे. मग Sn चं E0 इथे आहे, ते इकडे असतं मायनस, बरोबर का, मायनस. आणि कॅथोड हा कॅथोड आहे, शिकवलं ते मी, हा कॅथोड असतो Ag. आन्सर काढायचं, तुम्हाला काय मिळेल, ई सेल मिळेल. या ई सेलला इथे पुट करायचं, हे तर मॅथ आहे. Sn2+, बरोबर. Sn2+ चं काही दिलंय का आपल्याला, बघा. Sn2+ बद्दल काय काय दिलं आपल्याला, मोलॅरिटी दिली ना Sn2+ ची, कुठे आहे 0.02. हे मोलॅरिटी म्हणजे काय असतं, ब्रॅकेट असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं, पुट करा इथे 0.02. Ag ची दिली का, दिली आहे 0.01. सर्व तर दिला आहे, सर्व दिला आहे. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं, प्रश्न विचारा, बोला. हे समजलं का, याचं काय होईल, ई सेल. ई सेल कसं कॅल्क्युलेट करणार, ई स्टँडर्ड सेल म्हणजे ई कॅथोड मायनस ई एनोड. कॅथोड किती आहे, कॅथोड हा घेतलाय तुम्ही 0.800 मायनस, आणि ऑलरेडी मायनस असतं म्हणजे प्लस, बरोबर ना, कारण तो स्वतः मायनस आहे ना, म्हणजे असा ऑलरेडी तो मायनसच व्हॅल्यू येते म्हणून प्लस 136 0.136. प्लस केल्यानंतर काहीतरी समथिंग व्हॅल्यू येते. प्लस म्हणजे काय, सेल मधलं व्होल्टेज बाहेर येत आहे, समजतंय का. जर व्होल्टेज प्लस येणार नाही, व्होल्टेज बॅटरी बनवलेच कशाला, सगळी कामाचं आहे का. जो तुम्हाला प्लस व्होल्टेज दाखवत नाही तो कामाचा आहे का, प्लस असलं पाहिजे, संपला प्रश्न. आणि हा प्रश्न ऑलरेडी पेपरला आलेला आहे, सीईटीला भरपूर. सीईटी काय विचारतो माहितीये का, सीईटी असं विचारत, सीईटी असं विचार बघा, Sn चं स्टँडर्ड व्होल्टेज दिलेलं आहे, Ag चं दिलं आहे, हे इक्वेशन दिलं आहे, तुम्हाला काय म्हणतं, त्याचं स्टँडर्ड व्होल्टेज काढा, एवढंच विचारतो. काय विचारतो फक्त, पण डायरेक्ट करायचं, डायरेक्ट शिकवलं होतं मागे तुम्हाला. हे मोठं व्हॅल्यू घ्यायचं, हे प्लस प्लस मायनस करून घ्यायचं, प्लस करून घ्यायला डायरेक्ट, काय करून घ्यायचं डायरेक्ट, हे दोघं व्हॅल्यू डायरेक्ट प्लस करायचं, पर्याय शोधायचा, पॉईंट संपायचं. कळालं का, हे कॉन्सन्ट्रेशन कळालं ना, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ब्रॅकेट मध्ये दिलेल्या व्हॅल्यू असतात. तर असं हा प्रॉब्लेम आलाच पाहिजे. हा प्रॉब्लेम काय झाला पाहिजे, मला उद्या हे लिहून पाहिजे जे मी घेतलंय ते. आपलं काल लिहिलं का, कालचं लिहिलं ना. मग तो खालचा प्रॉब्लेम बघा, जरा बुक मध्ये बघा, तुम्हाला आरामात येईल. तो काय प्रॉब्लेम, छोटा प्रॉब्लेम आहे बघा, 5.11 बघा, स्वतः सॉल्व्ह करू शकता तुम्ही. फक्त रिएक्टर तिथे Zn आहे, प्रोडक्ट मध्ये Zn मेटल आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. हे बघा असं आहे, ते Zn2+ gets 2 electron and get Zn. इक्वेशन मध्ये हा तर 0 येईल ना, कॉन्सन्ट्रेशन मध्ये 1 घेईल, 1 बाय फक्त काय Zn2+ येईल, इथे तो फॅक्टर येईल, इथे ई सेल येईल, संपला. थोडा काही मोठा प्रॉब्लेम नाही. तर नर्स इक्वेशन हे समजलं. चॅप्टरचा लास्ट पॉइंट बघतोय आता आपण, त्याचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. काय आहे, थर्मोडायनामिक्स. त्याला म्हणायचं गिब्स एनर्जी. काय म्हणतात, गिब्स एनर्जी. कोणताही प्रॉब्लेम, कोणतंही बोर्ड असेल, सीईटी असेल, आयसीसी असेल, जेई काही असेल, इथून प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. हे तुमचा जेईचा या वर्षाचा प्रॉब्लेम बघा किंवा नाटा बघा, काही बघा, ह्या पॉइंटवरनं गिब्स एनर्जीवरनं प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच. समजता मी काय म्हटलं, येणारच, तेवढं महत्वाचं. डायरेक्ट प्रॉब्लेम काय करू सांगा, डायरेक्ट शॉर्टकट करून काय करू. चला, गिब्स एनर्जी मी सांगितलं, डेल्टा जी इक्वल टू काय असतं, बोला.
डेल्टा जी चा फॉर्म्युला काय असतो? थर्मोडायनामिक्स. कोणतं मला म्हटलं होतं भरपूर झालाय सर आपलं हे. भरपूर झालाय ना आपला फॉर्म्युला बोलायचा. बोला. असं आहे का बघा. एन्थाल्पीचा फॉर्म्युला असं आहे का बोला. अरे विसरू नका रे थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे फॉर्म्युला. त्यातला हा सर्वात मोठा फॉर्म्युला गिब्स एनर्जी. गिब्स एनर्जी जर मायनस असेल कोणत्या रिएक्शनला तर रिएक्शन कशी असते? स्पॉन्टेनियस. कशी असते? स्पॉन्टेनियस. स्वतःहून होते. मग गॅल्वॅनिक सेल मध्ये स्वतःहून होते ना. मग गॅल्वॅनिक सेल मध्ये रिएक्शन कशी असली पाहिजे? मायनस जी. त्याचा आन्सर काय पाहिजे? डेल्टा जी इक्वल्स टू मायनस. तरच ते सेल रिॲक्ट करू शकतो, काम करू शकतो. कळलं का? चलो. किती ऐकण्याची इच्छा आहे? पॉइंट महत्वाचा आहे म्हणून. ऐकण्याची इच्छा नसेल तर राहू दे. ऐकण्याची इच्छा नसेल तर थांबू. ऐकण्याची इच्छा असेल तरच कंटिन्यू करू. ऐकण्याची इच्छा आहे का? इकडे आहे. ठीक आहे. हे बघा, फोकस करा. इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय? मेकॅनिकल वर्क असतं ना. फॉर्म्युला काय असतो मेकॅनिकल वर्क? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. इलेक्ट्रिक मध्ये वर्क होतं. कसं होतं? फॅन फिरला, इलेक्ट्रिकल वर्क आहे ना. आहे ना. इलेक्ट्रिकल वर्कचा फॉर्म्युला काय आहे? बघा, सेल अमाउंट ऑफ चार्ज पास्ट इनटू सेल पोटेन्शियल. तुमच्या बॅटरीचं पोटेन्शियल किती आहे? 10 व्होल्टची आहे, 12 व्होल्टची आहे. आणि त्याने तुमच्या सर्किट मधनं किती इलेक्ट्रॉन्स मूव्ह केले एवढं त्या सिस्टीमचं वर्क असतं. नाही कळत? तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी आहे. याचं पोटेन्शियल, एक बॅटरी आहे 2 व्होल्टची, एक बॅटरी आहे 6 व्होल्टची. 2 व्होल्टच्या बॅटरीने 1000 इलेक्ट्रॉन तुमच्या मोबाईल मधनं पळवले सेकंदाला. 10 व्होल्टच्या बॅटरीने 10,000 पळवलेत. कोणी जास्त वर्क केलं? 10,000. तर व्होल्टेज जेवढं तुमची बॅटरी मोठी तेवढं तुमचं मोबाईल मध्येचं वर्क जास्त, इलेक्ट्रिकल वर्क जास्त. जेवढं त्याचे इलेक्ट्रॉन जास्त पडत आहे तेवढं त्याचं वर्क जास्त करताय. मग इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये वर्क कशावरती मोजलं जातं की तुमची बॅटरी केवढी मोठी आहे आणि ती किती जास्त इलेक्ट्रॉन तुमच्या सर्किट मधून पडवते. वर्क म्हणजे काय? कामाला लावलं. आता तुम्ही म्हणणार मी एका माणसाकडनं वर्क केलं, माझी कुवत एका माणसाकडनं वर्क करून घ्यायची आहे. एक शेजारचा माणूस आहे, तो एका दिवसाला 1000 माणसाकडनं काम करून घेतो. 1000 माणसांचं काम मोठं आहे, त्याचं काम. माझं एका माणसाकडनं मी छोटं काम करेन. माणसं महत्वाचे, तर इलेक्ट्रिसिटी मध्ये इलेक्ट्रॉन्स ते माणसं आहे. जेवढे तुम्ही इलेक्ट्रॉन्स पळवणार, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? चार्ज. त्याच्या मागे जेवढा पोटेन्शियल लावलेलं असणार, जेवढी ताकद लावलेली असणार, तेवढं इलेक्ट्रिकल पॉवर जास्त आहे. पॉवर म्हणजेच काय? वर्क जास्त आहे. पॉवर मिनिंग काय म्हणतो आपण? हे वर्क किती टायमामध्ये होतं त्याला आपण पॉवर म्हणतो. पॉवर आणि वर्क मध्ये एवढा डिफरन्स नसतो. कळलं? कोणतीही सिस्टीम पॉवर, इलेक्ट्रिकली पॉवरफुल आहे म्हणजेच काय? त्याच्यामध्ये जास्त व्होल्टेज लागलाय, त्यातून जास्त इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत. ही हाय पॉवर सिस्टीम आहे किंवा ही हाय पॉवर लाईन आहे किंवा हाय पॉवर मशीन आहे. म्हणजेच काय? तिच्यामध्ये हाय व्होल्टेज आहे, त्यातून इलेक्ट्रॉन जोरात पडत आहेत. हात लावू नका. समजलं? तिची पॉवर जास्त आहे. मग रिलेशन आलं की याचं ना आपलं काय रिलेशन आहे केमिस्ट्रीचं किंवा थर्मोडायनामिक्सचं. तर पॉइंट हा आहे की चार्ज पळालेत म्हणजे ते असं लिहितात NF.
कसं. आणि पोटेन्शियल तर तुम्हाला माहिती आहे ते ई ने लिहितात, ई सेल. हे तर नर्स इक्वेशन दिलं ना आपल्याला, ई सेल. हे तर कळतं ना ई सेल आता काय ते इक्वेशन किंवा ई काय असणार नाही आणलं. एनएफ काय विचार करा थोडं की चार्ज पळालेत, किती चार्ज गेलेत. हा फॅरेडे काय असतो माहिती का, चार्ज असतो. काय असतो, चार्ज. चार्ज असतो प्लस मायनस. आणि एन काय असतो, मोल. काय असतो, मोल. मी जर म्हटलं की 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स n is equals to 1 म्हटलं तर किती इलेक्ट्रॉन पळाले, 6 × 10⁻23 इलेक्ट्रॉन्स तिथे आहेत, ते पडतात. समजतंय. मी 1 मोल म्हणतो आहे, n ची व्हॅल्यू जेव्हा 1 पुट करतो आहे तर किती इलेक्ट्रॉन पडतायत, 6 × 10⁻⁷ समथिंग इलेक्ट्रॉन पडतायत. मग फॅरेडेचा मीनिंग काय असतो की एका मोलसाठी एवढे जेवढे इलेक्ट्रॉन असेल ना 6 × समथिंग यांचा टोटल चार्ज हा असतो फॅरेडा 9600 कुलॉम, 9650 कुलॉम. कळलं नाही झालं. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, 6 पॉइंट समथिंग इलेक्ट्रॉन. त्याच्या टोटल वरती किती चार्ज आहे, 1 फॅरेड. त्यांच्या टोटल चार्जला कशात मोजतो आपण, 1 फॅरेड. म्हणजे तो चार्ज असतो 9.66. तर तुमच्याकडे N2 झाले तर तुम्ही त्याला फॅरेडने मल्टिप्लाय करा. समजतंय तुम्हाला. तुमच्याकडे 10 मोल ऑफ इलेक्ट्रॉन फिरतात. तुम्ही म्हणणार किती चार्ज होतोय, तर एका मोल साठी फॅरेडा, मग 10 साठी 10 ने जप करून टाका, एवढा चार्ज पडतो आहे. एवढा चार्ज पडतो आहे. बॅटरी एवढी लावली आहे म्हणजे एवढे इलेक्ट्रिकल वर्क होत आहे. ज्याला डोक्यात समजत नसेल त्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एन संपला. इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे एनर्जी असतं. एन म्हणजे मोल असतं, एफ म्हणजे फॅरेडे असतं, ई म्हणजे सेलचं पोटेन्शियल असतं. मग याचं रिलेशन काय आपल्यासोबत, तर रिलेशन असं आहे की इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे ऍक्च्युअली काय असतं. इलेक्ट्रिकल वर्कचा फॉर्म्युला आता तुम्ही काढला, एन एफ ई काढला की नाही. ई म्हणजे काय आहे, सेलचं पोटेन्शियल. ई म्हणजे काही वेगळं नका बघू, इज इक्वल टू असतं मायनस डेल्टा जी. मायनस जी म्हणजे कोण, गिब्स एनर्जी. मग आता कळलं असेल तुम्हाला की काय प्रॉब्लेम चाललाय. जी का हा पुन्हा पुन्हा विचारतं, सीईटी का इथे पुन्हा पुन्हा 10 वेळा प्रश्न विचारतं. तर सीईटी ला, जी ला, नाटाला सर्वांना म्हणायचं असतं की हे इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, ही थर्मल एनर्जी आहे. आणि मध्ये कुठेतरी हे थर्मल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि पोटेन्शियल म्हणजे कोणती एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे. हे नंबर ऑफ मोल्स वगैरे हे केमिकलचा कार्यक्रम चालला आहे. हे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे. तिघांचं कॉम्बिनेशन आहे हा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यात इलेक्ट्रिकचे गप्पा होत आहेत, या फॉर्म्युल्यात थर्मलचे गप्पा होत आहेत, या फॉर्म्युल्यामध्ये केमिकलचाही गप्पा होत आहेत. तिघांचे एकमेकांशी कॉम्बिनेशन आहे. हे ज्याला कळत नाही तर जे म्हणतं त्याला केमिस्ट्री कळलेलं नाही. म्हणजे हा थर्मोडायनामिक्स मधून येतो, हा इलेक्ट्रिकल मधून येतो आणि हा केमिस्ट्रीतून येतो. हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे, हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा पार्ट आहे, हा थर्मोडायनामिक्सचा पार्ट आहे. तिघांचा एकच फॉर्म्युला आहे. समजलं. जेला म्हणायचं असतं त्याला हे नाही समजत, त्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री नाही समजत, त्याला थर्मोडायनामिक्स नाही समजत, तर डोक्यातही लक्षात ठेवायचं की हा पॉइंट काय चाललाय. पॉइंट हा आहे, पॉइंट आहे की इलेक्ट्रिकल वर्क म्हणजेच काय असतं, एन एफ ई असतं. आणि हे इलेक्ट्रिकल वर्क आपण लिहितो मायनस डेल्टा जी मध्ये. जी ही गिब्स एनर्जी असते. ओके. आणि याला जर लॉजिकली समजून घ्यायचं असेल मग नाटावाले किंवा क्लासवाले असे पाठ करतात, डेल्टा जी इज इक्वल टू एन एफ ई वगैरे, आणि फेल होतात. म्हणजे औरंगाबादच्या 99 मुलं, किती मुलं पास होतात, जी मोस्टली किती % पास होतात माहिती का, 0.5. बस तेवढंच. जी मोठे क्रॅक नाही करत औरंगाबादची मुलं. किती करतात, जास्तीत जास्त 10%, 5%, 7%. आम्ही आयलन लावलेत, हे लावलेत, ते लावलेत, भरपूर लावलेत, अभ्यास भरपूर करतात, 98 10वीला भरपूर करतात. पण त्यांना हे समजत नाही की डेल्टा जी म्हणजे, सर काय म्हणतो, डेल्टा जी इक्वल टू एन एफ इज इक्वल टू ईडब्ल्यू. तो पुट करतो. डेल्टा जी कसं कळायचं, मग एन पुट करा, हे करा, मायनस आलं तर ते मग स्पॉन्टेनियस असेल,
यामुळे जेई तुम्ही पास करू शकत नाही, ऍडव्हान्स तर बिलकुल नाही. कळतंय? तिथे इम्पॉर्टंट काय आहे की डेल्टा जी म्हणजे काय, तर तुमच्याकडे टोटल एनर्जी 100% आहे, त्यातली 30%च तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्या अवेलेबल एनर्जीला म्हणतात डेल्टा जी. डेल्टा जी म्हणजे काय, गाडीमध्ये पेट्रोल 1 लिटर टाकलं, 45 किलोमीटर गेली गाडी, बरोबर, पण गाडी 45 च्या म्हणजे 47 जाऊ शकते असते जर तुमचं इंजिन हीट झालं नसतं. हीट एनर्जी मध्ये तुमची एनर्जी वेस्ट झाली. मग तुमच्या सेल मध्ये डेल्टा जी काय सांगतं, तुमच्याकडे केमिकल मध्ये जेवढी एनर्जी आहे त्यातली फक्त अवेलेबल किती आहे, 30%. 70 तुम्हाला यूज नाही करता येत. मग जी एनर्जी 30% तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचंच कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल वर्क मध्ये होईल ना, का रिमेनिंग गोष्टी होईल नाही. मग इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय, डेल्टा जी जेवढ्या मायनस होतो म्हणजे 30 वरून 20 होतो, त्या 10 चं इलेक्ट्रिकल वर्क तयार होतं. कळाला? एक सेल आहे, सेलचा डेल्टा जी 30% आहे. ओके, तो 30% वरून आता 20 झाला म्हणजे 10 ने कमी झाला. मग त्याचं तुम्हाला इलेक्ट्रिकल वर्क मिळालं म्हणजे वरती फॅन फिरला असेल किंवा बल्ब लागला असेल. पॉइंट करतोय, त्या डेल्टाची कमी झाल्यामुळे ते इलेक्ट्रॉनला पळावं लागलं बल्ब बंद. करतोय पॉइंट? डेल्टाची म्हणजे ऍक्च्युअली अवेलेबल एनर्जी, आणि ऍक्च्युअली अवेलेबल एनर्जी केमिकल्स मध्ये 100% नसते. तुम्ही जे फूड खातात त्यापासून तुमच्या बॉडीला 100% एनर्जी नाही मिळत. अराउंड किती मिळते, अराउंड 30 to 40% मिळते. पण 50% ऍज वेस्टेज तुम्ही बाहेर पडतात ना. म्हणजे 30% एनर्जी तुमच्या बॉडीत एटीपी मध्ये फॉर्म झाली, तिला तुम्ही डेल्टाची म्हणणार आपल्या बॉडीचा. कळाला पॉइंट? पण केमिकल्स मध्ये ही 30%च अवेलेबल आहे, त्याला म्हणायचं डेल्टा जी. आणि तो मायनस होतो आहे, जेवढा मायनस होईल तेवढंच तुम्हाला इलेक्ट्रिकल वर्क मिळणार, तेवढंच तुमचा मोबाईल चालणार. समजलं? यस. तर मग त्याला म्हणायचं की डेल्टा जी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिकल वर्क मिळतं, आणि आपण त्याला असं लिहितो, मग इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू डिक्रीज इन डेल्टा जी. मायनस म्हणजे कमी होणं, आणि इलेक्ट्रिकल वर्कचा फॉर्म्युला NFE असतो, म्हणून डेल्टा जी इज इक्वल टू NFE. एवढं मायनसचा अर्थ डेल्टा जी जेवढं कमी झालाय तेवढं तुम्हाला इलेक्ट्रिकल वर्क मिळालं. कळलं? याच्यावरती प्रॉब्लेम येतो. समजलं? तुम्हाला विचारलं आता डेल्टा जी काढा रिएक्शन साठी, मग तुम्ही डेल्टा जी जर म्हटलं मायनस आला आन्सर, तुम्ही म्हणणार रिएक्शन चांगली चालली आहे, करेक्ट चालली आहे. डेल्टा जी जर प्लस होऊन बसलाय, प्लस होऊन बसलाय म्हणजे डेल्टा जी प्लस झालाय म्हणजे काय, तर रिएक्शन पुढे जायला तयार नाहीये, अवेलेबल एनर्जी झिरो आहे. इलेक्ट्रिकल वर्क मिळणार का? मग तुम्ही म्हणणार सेल पासून तुम्हाला काही मिळणार नाही, तो इलेक्ट्रॉन पाठवू शकत नाही, का डेल्टा जी प्लस आहे. डेल्टा जी मायनस हवा, कमी व्हायला हवा, तो कमी होईल तर वर्क मिळेल. 30% चा 20 होईल तरच तुम्हाला किती अर्थ मिळेल ना. लॉजिक समजते का तुम्हाला? ओके, काही जर समजलं, ज्याला समजत नाही त्याला फक्त एवढं पाठ करा, डेल्टा जी इक्वल्स टू एनर्जी. संपलं. सर मायनस म्हणजे स्पॉन्टेनियस का? मायनसचा अर्थ इथे मायनस म्हणजे कमी होणं होतो, डेल्टा जी मायनस असतो म्हणजे ऍक्च्युअली रिएक्शन होते. स्पॉन्टेनियस असतं. तसं नाही पाठ करायचं, पाठ असं नाही करायची डेल्टा जी मायनस मध्ये रिएक्शन, डेल्टा जी कमी होतोय म्हणजे रिएक्शन होते असं. तीच तर कळत नाही म्हणून तर ते समजत नाही थोडा. किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड होईपर्यंत कसं वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. कसं असतं की आता तुम्ही प्रत्येक गोष्ट नाही शिकू शकत. आता एवढं लक्षात ठेवा, डेल्टा जी शिकवायची नाही. ठीक आहे, झालं. स्टँडर्ड मध्ये यायचं असेल तर स्टँडर्डला डोक्याला स्टँडर्ड लावायचं. स्टँडर्ड सेल सेलचं पोटेन्शियल घ्यायचं. काय घ्यायचं? स्टँडर्ड सेलचं पोटेन्शियल घ्यायचं. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला जी 25 डिग्री सेल्सिअस असेल, समजलं? स्टँडर्ड कंडिशन 1 atmospheric 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. गेलं की नाही डोक्यात? चला एक लास्ट पॉइंट राहिला इथं. हा डेल्टा जी झिरो आहे किंवा डेल्टा जी, त्याचा अजून एक फॉर्म्युला शिकवला होता, NRT, लॉग ऑफ के. आठवत आहे का? चॅप्टर नंबर, चॅप्टर कोणता आहे? थर्मोडायनामिक्स. किती हाच होता. मग त्याच्यातनं शॉर्टकट असा निघला, शॉर्टकट काय निघला रे बाबा? असा निघला, 25 डिग्री सेल्सिअसला असा निघला. मायनस डेल्टा जी इज इक्वल्स टू 0.059 होतं ते काहीतरी 2
अपॉन एन लॉग ऑफ के. हे 3 फॉर्म्युले तुमच्या लक्षात ठेवा. हे तिन्ही डेल्टा जे आहेत त्याचं NFE चा फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड असताना 0 लावायचं. स्टँडर्ड असताना पुन्हा हा एक फॉर्म्युला आहे 0.059 बाय n log of k is equals to minus delta G0. हे फॉर्म्युले तुमचे लर्नर्सला आहेत. मग पुढच्या प्रॉब्लेमला तुमचं जेई मेन्स असेल का ॲडव्हान्स असेल? क्लिअर होणार. तुमचा प्रॉब्लेम तर सीईटीला बघा अडकलाय, काही इश्यू मोठा इश्यू नाही आहे, बरोबर. सीईटी याच्यामध्येच येते. सीईटी संपली, सीईटी इथपर्यंत थांबून जाते NFE. तर याच्या बाहेर नाही प्रॉब्लेम येणार. हा जो इश्यू आहे याच्या बाहेर प्रॉब्लेम येणार आणि हा तुमचा शेवटचा पॉईंट होता. उद्या फक्त एकच पॉईंटवर मला बोलायचं आहे, ते कामाचंच नाही तसं पण बोलून घे. स्टँडर्ड हायड्रोजन 10 वेळा शिकवला मी. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड शिकवलाय ना? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड चेक करा. ठीक आहे, जाऊ दे, स्टॉप कर.